तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आज आपण इतर सुपर क्लास सारखेच अतिशय महत्त्वाचे जीके प्रश्न कव्हर केलेले आहेत, जे आपल्याला येणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। ही सर्वात पहिली आपणा सर्वांची एकच रिक्वेस्ट आहे, तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढे एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर असा आहे, राष्ट्रपती व 2 सभागृह यांचा समावेश कशामध्ये होत असतो? राष्ट्रपती व 2 सभागृह यांचा समावेश खालीलपैकी कशामध्ये होत असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। राष्ट्रपती व 2 सभागृहांचा समावेश म्हणजेच हे जे मिळून आहे ते भारतीय संसद एक तयार होत असते। पुढचा प्रश्न, मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करणे ही कोणाचे अधिकार आहे ते सांगायचं आहे। मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करणे हे खालीलपैकी कोणाचा एक अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करणे हा जो अधिकार आहे तो भारतीय लोकसभेला एक बहाल करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, लिंबामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल समाविष्ट असते? लिंबामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल हे समाविष्ट झालेले असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। सायट्रिक हे जे आम्ल असते ते लिंबामध्ये एक समाविष्ट झालेले असते। तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया, मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करणे हा लोकसभेचा कोणता अधिकार आहे? मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव मंजूर करणे हा लोकसभेचा कोणता अधिकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। मंत्रिमंडळाविरुद्ध लोकसभेचा अविश्वासाचा ठराव मंजूर करणे हा जो अधिकार आहे तो एक विशेष अधिकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, वृंदावन हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? वृंदावन हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। वृंदावन हा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या एका गार्डनचा एक प्रकार बनलेला आहे। पुढचा प्रश्न, वृंदावन हे प्रसिद्ध गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? वृंदावन हे प्रसिद्ध गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। मैसूर हे जे ठिकाण आहे या ठिकाणावर वृंदावन हे प्रसिद्ध गार्डन एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यानाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? पेंच राष्ट्रीय उद्यानाला दुसऱ्या कोणत्या एका नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित नेहरू या दुसऱ्या नावाने एक ओळखले जात असते। तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया, संविधान सभेमध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता ते सांगायचं आहे। संविधान सभेमध्ये एकूण किती महिलांचा समावेश झालेला होता? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे मित्रांनो। अतिशय सोपा प्रश्न मी विचारलेला आहे, उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच उत्तर पाहतील जर आपण उत्तर दिले असेल तर त्यामुळे नक्कीच कॉमेंट करा। पाहूया पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी, बाल्यग्रंथी या ग्रंथीला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? बाल्यग्रंथीला दुसऱ्या कोणत्या एका नावाने ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। बाल्यग्रंथी या ग्रंथीला दुसऱ्या म्हणजेच थायमस या नावाने एक ओळखले जात असते। पुढचा प्रश्न, पेलाग्र हा रोग शरीराला कशाच्या कमतरतेमुळे होणारा एक रोग आहे? पेलाग्र हा रोग कशाच्या कमतरतेमुळे शरीराला होणारा एक रोग आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। नायसिनच्या कमतरतेमुळे पेलाग्र हा शरीराला होणारा एक प्रसिद्ध रोग बनलेला आहे। पुढचा प्रश्न, 358 भारतातील कोणत्या राज्यातील तालुक्यांची संख्या आहे? 358 एवढी भारतातील कोणत्या राज्यातील तालुक्यांची एकूण संख्या बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। 358 एवढी जी तालुक्यांची संख्या आहे ती भारतातील महाराष्ट्र या राज्यातील एक तालुक्यांची संख्या बनलेली आहे। पुढचा प्रश्न, आद्य क्रांतिकारक खालीलपैकी कोणाला असे ओळखले जात असते? आद्य क्रांतिकारक या नावाने खालीलपैकी कोणाला एक ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक या दुसऱ्या नावाने एक ओळखले जात असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी शिवाजीराव गायकवाड हे खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याचे नाव आहे? शिवाजीराव गायकवाड हे खालीलपैकी कोणत्या एका अभिनेत्याचे ओरिजिनल नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। शिवाजीराव गायकवाड हे जे नाव आहे ते मित्रांनो प्रसिद्ध असलेल्या रजनीकांत या अभिनेत्याचे एक ओरिजिनल नाव बनलेले आहे। मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची MPSC मेगा कॉम्बॅक्ट टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे। जर आपण ही एक्झाम दिली किंवा टेस्ट सिरीज दिली तर आपल्याला 10 लाखापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळू शकते। 50 लकी विद्यार्थ्याला या ठिकाणी अमेझिंग प्राइजेस देखील दिले जातील, जसे की सॅमसंग मोबाईल, JBL हेडफोन, गुगल होम मिनी तसेच Amazon वाउचर देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केले जातील।
जर आपण रँक 1 ते 3 मध्ये आल्या तर या ठिकाणी आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळू शकते. जर आपण रँक 2 ते 10 मध्ये आल्या तर 75% स्कॉलरशिप मिळू शकते. तसेच आपण 11 ते 50 या रँकमध्ये आल्या तर 50% पेक्षा जास्त स्कॉलरशिप आपल्याला मिळू शकते. आणि शेवटी म्हणजे मित्रांनो आपण 51 ते 150 च्या रँकमध्ये आला तर 25% स्कॉलरशिप आपल्याला अनअकॅडमी देऊ शकते. आणि मित्रांनो या टेस्ट सिरीजमध्ये 60 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाते. 60 मिनिटाचा टाइम असेल आणि ही जी टेस्ट सिरीज आहे 23 जानेवारीला 10 वाजता सकाळी होणार आहे. मित्रांनो आपण जर या टेस्ट सिरीज मध्ये एनरोल करू इच्छित असाल तर याचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. आपण जर एनरोल करत असाल तर एक्झाम 10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये अनअकॅडमी आपल्याला 10% डिस्काउंट लगेच देईल. तर पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. यमुना पर्यटन हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? यमुना पर्यटन हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. यमुना पर्यटन हा जो आहे तो प्रसिद्ध एक कादंबरीचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न. यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये कोणाच्या समस्या मांडण्यात आलेल्या आहेत? यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये खालीलपैकी कोणाच्या समस्या मांडण्यात आलेल्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये विधवांच्या एकूण समस्या मांडण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भटनागर पुरस्कार किती क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो? प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार एकूण किती क्षेत्रामध्ये प्रदान करण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भटनागर पुरस्कार हा जो पुरस्कार आहे तो एकूण 2 क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. भटनागर पुरस्कार कोणत्या 2 क्षेत्रामध्ये दिला जात असतो? प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार हा कोणत्या 2 क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच विज्ञान तसेच तंत्रज्ञान या 2 विभागामध्ये किंवा क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असलेला भटनागर पुरस्कार एक देण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी कांगेर घाटी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? कांगेर घाटी हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. कांगेर घाटी जो आहे तो प्रसिद्ध एक राष्ट्रीय उद्यानाचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न. कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यान हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील छत्तीसगड हे जे राज्य आहे या राज्यामध्ये कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाची एक स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. बायोगॅस खालीलपैकी कोणत्या 2 प्रमुख वायूचे मिश्रण असते? बायोगॅस हा खालीलपैकी कोणत्या 2 प्रमुख वायूचे मिश्रण असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कार्बन डायऑक्साईड तसेच मिथेन या 2 वायूचे मिश्रण बनून बायोगॅस हा एक तयार झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. डाव्या हाताचा उपयोग करणारे जगामध्ये किती टक्के लोक आहेत ते सांगायचं आहे? डाव्या हाताचा उपयोग करणारे जगामध्ये सरासरी किती टक्के लोक असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. डाव्या हाताचा उपयोग करणारे पूर्ण जगामध्ये 11% एवढे सरासरी लोक स्थित झालेले असतात. पुढचा प्रश्न. जगातील कोणत्या प्राण्याच्या रक्ताला रंग नसतो ते सांगायचं आहे? जगातील कोणत्या प्राण्याच्या रक्ताला एक रंग नसतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 3 योग्य राहील. जगातील या ठिकाणी खेकडा हा जो प्राणी आहे या प्राण्याच्या रक्ताला बिलकुलच रंग नसते. पुढचा प्रश्न पाहूया. अनफिनिश्ड हे प्रसिद्ध आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या महिला अभिनेत्रीचे आहे? अनफिनिश्ड हे प्रसिद्ध आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या महिला अभिनेत्रीचे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. प्रियंका चोपडा हे जे महिला अभिनेत्री आहे अनफिनिश्ड हे यांचे एक आत्मचरित्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या घटकावर CO2 जास्तीत जास्त वहन केले जात असते? कोणत्या घटकावर CO2 चे जास्तीत जास्त वहन केले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. बायकार्बोनेट या घटकावर जास्तीत जास्त CO2 चे एक वहन केले जात असते. पुढचा प्रश्न. पेसमेकर म्हणून ओळखला जाणारा भाग खालीलपैकी कोणत्या अवयवात असतो ते सांगायचं आहे? पेसमेकर म्हणून ओळखला जाणारा भाग शरीरातील कोणत्या अवयवामध्ये समाविष्ट असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पेसमेकर म्हणून ओळखला जाणारा जो भाग असतो तो शरीरातील हृदय या अवयवामध्ये स्थित झालेला असतो. पुढचा प्रश्न. या ठिकाणी ज्योतिबांची भाषणे या पुस्तकाचे संपादक खालीलपैकी कोण आहेत? ज्योतिबांची भाषणे या पुस्तकांचे संपादक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सावित्रीबाई फुले यांनी जे आहेत ज्योतिबांची भाषणे या प्रसिद्ध पुस्तकाचे संपादक असलेली एक व्यक्ती बनलेली आहेत.
तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर. या ठिकाणी स्त्रीवादाची जननी असे कोणाला म्हटले जात असते? स्त्रीवादाची जननी असे कोणत्या महिलेला संबोधले जात असते? तर या ठिकाणी मित्रांनो आन्सर क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. स्त्रीवादाची जननी असे सावित्रीबाई फुले यांना संबोधले जात असते. पुढचा प्रश्न. आंध्र प्रदेश या राज्याचे नवीन निर्माण होणाऱ्या नवीन राजधानीचे नाव काय आहे ते सांगायचं आहे. आंध्र प्रदेश या राज्याचे निर्माण होणाऱ्या नवीन राजधानीचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो. अमरावती ही जी राजधानी आहे ती आंध्र प्रदेश या राज्याचे नवीन निर्माण होणारी एक राजधानीचे नाव बनलेले आहे. पुढचा प्रश्न. मानवाच्या पचनसंस्थेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत असतो? मानवाच्या पचनसंस्थेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. वरीलपैकी सर्वच म्हणजे पित्ताशय, स्वादुपिंड, यकृत या तिन्ही बाबींचा जो समावेश आहे तो मानवाच्या पचनसंस्थेमध्ये एक झालेला आहे. पुढचा प्रश्न. मानवाच्या त्वचेचा रंग खालीलपैकी कोणते द्रव्य नियंत्रित करत असते? मानवाच्या त्वचेचा रंग हा खालीलपैकी कोणते द्रव्य नियंत्रित करत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मानवाच्या शरीरातील मेलेलिन हे जे द्रव्य असते ते मानवाच्या त्वचेचा एक रंग निर्धारित करत असते. पुढचा प्रश्न पाहूया. राजगुरू यांना खालीलपैकी कोणत्या कारागृहामध्ये फाशी देण्यात आली होती? राजगुरू यांना खालीलपैकी कोणत्या कारागृहामध्ये फाशी देण्यात आलेली होती? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 2 योग्य राहील. राजगुरू यांना प्रसिद्ध असलेल्या लाहोरच्या कारागृहामध्ये फाशी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न. आपल्यासमोर हिऱ्याच्या खाणी भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळत असतात? हिऱ्यांच्या खाणी ह्या भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळत असतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये ते प्रामुख्याने हिऱ्याच्या खाणी ह्या आढळत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेण्यात आलेले आहेत? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेण्यात आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील अमेरिका हा जो देश आहे या देशाच्या राज्यघटनेतून आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क ही बाब एक घेण्यात आलेली आहे. या ठिकाणी पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला काय म्हटले जात असते? पचलेल्या अन्नाचे रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला काय म्हटले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पचलेल्या अन्नाच्या रक्तामध्ये शोषण होण्याच्या क्रियेला अवशोषण असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न. शीर्षसंगमा असे खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? शीर्षसंगमा हा खालीलपैकी कशाचा एक प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शीर्षसंगमा हा जो मित्रांनो तो एक प्रसिद्ध शिखराचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स कोणत्या व्हाईसरॉयने सुरू केला होता? भारतामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स कोणत्या व्हाईसरॉयने सुरू केलेला आहे किंवा केला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लॉर्ड कॅनिंग यांनी भारतामध्ये सर्वप्रथम इन्कम टॅक्स हा सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न. पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र हे प्रकाशित केले होते? पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पंडित मदन मोहन मालवीय यांनी लीडर हे वृत्तपत्र एक प्रकाशित केलेले होते. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. देशाचे प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जात असते? देशाचे प्रथम नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. देशाचे राष्ट्रपती यांना देशाचे प्रथम नागरिक म्हणून एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. देशाचा दुसरा नागरिक म्हणून कोणाला ओळखले जात असते? देशाचा दुसरा नागरिक म्हणून कोणाला ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. देशाच्या उपराष्ट्रपती यांना देशाचा दुसरा नागरिक म्हणून एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. भारताचे तिसरे नागरिक म्हणून कोणाला ओळखले जात असते ते सांगायचं आहे मित्रांनो. भारताचे तिसऱ्या क्रमांकाचे नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीला हे ओळखले जात असते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. भारताचे तिसरे नागरिक म्हणून या ठिकाणी भारताच्या पंतप्रधान या व्यक्तीला एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. देशाचा चौथा नागरिक म्हणून कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते? देशाचा चौथा नागरिक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. घटक राज्याच्या राज्यपालास देशाचा चौथा नागरिक म्हणून एक ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. या ठिकाणी जलसंपदा परिषद, एकात्मता परिषद, राज्य परिषद या सर्व परिषदेचे अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती असते ते सांगायचं आहे मित्रांनो. जलसंपदा परिषद, एकात्मता परिषद, राज्य परिषद या सर्व परिषदेचे अध्यक्ष कोणती व्यक्ती असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पंतप्रधान ही जी व्यक्ती आहे ती जलसंपदा परिषद, एकात्मता परिषद, राज्य परिषद या सर्व परिषदेचे अध्यक्ष असलेली एक व्यक्ती बनलेली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या देशाचे अनुकरण करून घटना समितीचे
समितीचे हंगामी अध्यक्ष निवडले गेले होते? कोणत्या देशाचे अनुकरण करून घटना समितीचे हंगामी अध्यक्ष हे निवडले गेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. फ्रान्स या देशाचे अनुकरण करून या ठिकाणी घटना समितीचे हंगामी अध्यक्षाची एक निवड करण्यात आली होती. पुढचा प्रश्न, पंतप्रधानाच्या आदेशावरून एखादी मंत्री राजीनामा देत नसेल तर त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? पंतप्रधानाच्या आदेशावरून एखादी मंत्री राजीनामा देत नसेल तर त्यांना त्या पदावरून दूर करण्याचा अधिकार दुसरा कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंतप्रधानाच्या आदेशावरून एखादी मंत्री राजीनामा देत नसेल तर त्यांना भारताचे राष्ट्रपती हे पदावरून दूर करू शकत असतात. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? मला तर ही नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडलीच आहे, कारण जे क्वेश्चन्स आणि ज्या क्वेश्चनचे ज्ञान आपल्याला या सुपर क्लासमध्ये मिळालेले आहे ते अतिशय महत्त्वाचे होते महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीच्या दृष्टिकोनामधून. आणि त्यामुळे एक लाईक तर नक्कीच करायचा आहे. या सुपर क्लासला लाईक केल्याशिवाय कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. तर मिळतो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये.